मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम् अशाश्वतम् नाप्नुवन्ति महात्मानं संसिद्धि परमां गता। प्रिय सज्जनांनो, तुरुंगातला कैदी ज्याला कडी सजा झालेली आहे तो कधी तक्रार करतो का की मला या तुरुंगामध्ये व्यवस्थित खायला भेटत नाहीये, मला स्वादिष्ट व्यंजन भेटत नाहीत, माझ्या आवडीनिवडीनुसार मला खायला भेटत नाही, या ठिकाणी मला सुखसुविधा भेटत नाहीत, या तुरुंगामध्ये मला झोपायला, अहो घरी तर मला झोपण्यासाठी सुंदर मऊ गादी असायची, परंतु मला इथे जमिनीवर झोपावं लागतं। अहो घरी मला काय बासमती राईस खायला भेटायचा, परंतु इथे जे तुकडा जे तांदळ त्या तुकड्याचा भात खावा लागतोय। स्वादिष्ट व्यंजन निकृष्ट दर्जाचं या ठिकाणी भोजन भेटतंय आणि कुठल्याच प्रकारच्या सुविधा या ठिकाणी भेटत नाहीत, अशी तक्रार तो कैदी करतो का बरे? नाही करत। का तर तो पूर्णपणे कन्व्हिन्स असतो, त्याला माहित असतं की हे जे स्थान आहे हे सुखसुविधेसाठी नाहीये, या स्थानावर कुठल्याच प्रकारची काय मौज मजा भेटणार नाहीये, सुखसुविधा भेटणार नाहीये, कुठल्या सुविधा भेटणार नाहीये, तो कन्व्हिन्स असतो। म्हणून तो कधी तक्रार करीत नाही की मला हे भेटत नाही, मला ते भेटत नाही, मला ते भेटत नाहीये। नाही, अगदी त्याचप्रमाणे आपण हे समजून घेतलं पाहिजे। काय समजून घेतलं पाहिजे? भगवान श्रीकृष्ण सांगतात श्रीमद भगवद्गीतेमध्ये, मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम् अशाश्वतम्। अहो आपण ज्या ठिकाणी आहोत, ज्या स्थानावर आहोत, ही ज्या जगामध्ये आहोत, ते जग काय आहे? दुःखालयम अशाश्वतम। एकतर ते शाश्वत नाहीये, अशाश्वत आहे, आणि दुःखालय म्हणजे जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम। या ठिकाणी नाना प्रकारचे दुःख आहेत, नाना प्रकारच्या समस्या आहेत, जन्म मृत्यू जरा व्याधी, आणि हे जर आपण समजून घेतलं, कन्व्हिन्स झालो, तर आपण देवाकडे कधी तक्रारच करणार नाहीये। आणि अज्ञानापोटी, ज्ञानाभावी आपण काय करत असतो? तक्रार करीत असतो। देवाने माझ्यासोबत असं केलं, देवाने माझ्यासोबत तसं केलं, माझ्या जीवनामध्ये ह्या समस्या आहेत, माझ्या जीवनामध्ये त्या समाजच्या समस्या आहेत, माझ्या जीवनामध्ये असं घडतं, माझ्या जीवनामध्ये तसं घडतं। नाहीये, ज्याप्रमाणे एक कैदी हा समजून घेतो, कन्व्हिन्स असतो की हे स्थान जे आहे ते मात्र केवळ पनिशमेंट देण्यासाठी आहे, हे स्थान जे आहे ते काय सुखसुविधेसाठी नाही, कन्व्हिन्स असतो। अगदी त्याचप्रमाणे आपण हे या गोष्टीसाठी कन्व्हिन्स असलं पाहिजे की हे जगत जे आहे ते काय मौज मजा करण्यासाठी नाहीये, हे जगत जे आहे ते सुख इंद्रतृप्ती प्राप्त करण्यासाठी नाहीये। हे जग ज्याप्रमाणे कैद्याचं एकच ध्येय असतं, काय ध्येय असतं? या तुरुंगातून बाहेर पडलं पाहिजे। अगदी त्याचप्रमाणे आपण आपल्या मनाला सांगितलं पाहिजे की नाही, मला या जगातून मुक्त झालं पाहिजे, माझ्या राहण्यासाठी हे जग योग्य नाहीये, आणि या जगातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे भगवान श्रीकृष्णांची भक्ती, भगवान श्रीकृष्णांच्या नाम रूप गुण लीलेमध्ये आपल्या मनाला संलग्न करायचं आहे, आणि या दुःखमय जगतातून आपल्याला मुक्त व्हायचं आहे। हरे कृष्ण।